साधी सोपी रेसिपी सीरीजमधला आजचा रेसिपी क्रमांक आहे 84। आज बनवते दडपे पोहे। आज नाश्त्यासाठी हे पोहे बनवले, उत्तम झाले म्हणून रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। सगळ्यात आधी मी पोहे भिजवून घेतले, जाडे पोहे जे असतात ते, आणि ते नितळत ठेवले चाळणीवर। असे मस्त मऊसूत भिजतात ते। इथे आपण खरं तर पातळ पोहे सुद्धा वापरू शकतो, पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी जाड्या पोह्यांपासूनच बनवते आहे। एका बाजूला शेंगदाणे तळून घेतले आणि या भिजलेल्या पोह्यांमध्ये कांदा, काकडी बारीक चिरून घातली। इथे कांदा आणि काकडीचं प्रमाण थोडंसं मी कमी वापरलंय। जर आपण पातळ पोहे कोरडे वापरणार असू तर हे प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, म्हणजे त्याच्या ओलसरपणामध्ये ते पातळ पोहे छान भिजले जातात। पण इथे त्याची गरज नाही, इथे ऑलरेडी पोहे भिजलेले आहेत म्हणून मी प्रमाण थोडंसं कमी घेतलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता। आता कांदा आणि काकडी घातल्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे त्याचे सगळे रस त्याच्यामध्ये खूप छान उतरतात। अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे। टोमॅटो सुद्धा मी अगदी थोडासा घातलाय, कारण मी यामध्ये लिंबाचा रस सुद्धा घालणार आहे, त्यामुळे आंबटपणा जास्त होऊ शकतो। यासाठी अर्धाच टोमॅटो घातला आहे। टोमॅटो घालून घेतल्यानंतर मस्त असं चमच्याने मी मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं। चवीपुरतं मीठ घातलं आणि अगदी थोडीशी साखर घातली चटपटीतपणासाठी। आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे। फोडणी मी यामध्ये ज्या तेलामध्ये शेंगदाणे तळले होते त्याच तेलामध्ये मी फोडणी करणार आहे। तर सगळ्यात आधी मी जिरे मोहरी घातलं, छान असं तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग घातला। तसंच मी इथे हिरवी मिरची वापरणार आहे। इथे मी जास्त तिखट हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे अगदी छोट्याशा 2 मिरच्या घेतल्या, बारीक चिरून त्यामध्ये घातल्या आणि त्यानंतर त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घातली। खमंग अशी फोडणी करायची। ही फोडणी जितकी छान होईल ना तितकी पोह्यांना आपल्या चव खूप छान येते। आता फोडणी झाल्यानंतर गॅस बंद करायचा। सगळ्यात शेवटी त्यामध्ये हळद घालायची। हळद घातल्यानंतर लगेचच ही फोडणी पोह्यांवर ओतून घ्यायची। त्याआधी आपण जे तळलेले शेंगदाणे होते ना ते सुद्धा पोह्यांमध्ये घालायचे। आता ही फोडणी घातल्यानंतर मस्त असं एकजीव करून घ्यायचं। सगळीकडे हळद वगैरे अगदी व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने हे ढवळून घ्यायचे। आता इथे ऑलमोस्ट आपले पोहे तयार आहेत। आता फक्त यामध्ये मिठाचं प्रमाण बघून घ्यायचं। मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ यामध्ये घातलं आणि त्यानंतर वरून फक्त कोथिंबीर घालायची। भरपूर कोथिंबीर घालायची, याच्यामध्ये चव खूप छान लागते। ओलं खोबरं तुम्ही आधीसुद्धा घालू शकता। जेव्हा आपण काकडी आणि कांदा घातला होता तेव्हा ओलं खोबरं घालू शकतो आपण, पण मी सगळ्यात शेवटी यामध्ये ओलं खोबरं घातलं आहे, त्याने सुद्धा चव चांगली येते पोह्यांना। आणि अशा प्रकारे छान असं एकजीव करून झाल्यानंतर मस्त कोथिंबीर पेरून इथे आपले पोहे खाण्यासाठी तयार आहे। खूप चविष्ट रेसिपी आहे। कांदे पोहे, बटाटे पोहे आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीने हे दडपे पोहे करून बघा आणि खरं सांगते खूप छान बनतात, पटकन बनतात, कमी साहित्य लागतं। त्यामुळे नक्की करून बघा। कसे वाटले कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।